नमो बुद्धाय. सर्वप्रथम इथं जमलेल्या सर्व शिवमावळ्यांना, शिवशिलेदारांना, धारकऱ्यांना, वारकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, समस्त माता माऊलींना, लहान थोर मंडळीला, सर्व भीमसैनिकांना, शिवसैनिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर ज्या आईचं स्वप्न होतं त्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अखंड हिंदुस्थानामध्ये भगवा फडकावा, ज्या मातेने या महाराष्ट्राला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती घडून दिल्या, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, त्याचबरोबर स्वराज्याची संकल्पना मांडणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, प्राण सोडला पण धर्म नाही सोडला ऐसा छत्रपती संभाजीराजा एकच होऊन गेला ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पहिल्यांदा जर कोणी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड पुकारला असेल ना तर आम्हाला एकच नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे पुरंदराचा ढाण्या वाघ भारत माचीचे वीर सुपुत्र आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्या महामानवाळे मला तुम्हाला नव्हे तर अखंड भारत देशातल्या सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर भारत देशाच्या संविधानासमोर या ठिकाणी मी नतमस्तक होतो. आणि ज्या संतांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचून जगाला माणूस धर्माची शिकवण दिली ते संत श्री ज्ञानोबा राय. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लौजगी असे म्हणत भगवत धर्माची पताका महाराष्ट्रातून पंजाब प्रांतापर्यंत घेऊन जाणारे संत श्री नामदेव महाराज. मोको कहा ढूंढूरे बंदे मैं तो तेरे पास में, ना मैं देवल ना मस्जिद ना काबे कैलास में, मैं तो तेरी सांसों की सांस में या काव्यातून जगाला भगवंताची खरी ओळख करून देणारे संत श्री कबीर महाराज. जे का रचले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, ऐसे सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जोरदही. ज्या संतांचे अभंग आज सुद्धा आमच्या समाजाला मार्गदर्शन करत असतात ते देहूचे सर्वश्रेष्ठ असे संत श्री तुकोबा राय. त्याचबरोबर संत गाडगेबाबा महाराज, संत तुकडोजी महाराज अशा परिचित अपरिचित महामानवांना, महापुरुषांना, महामातांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये हे पांडुरंग वामनराव या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. भावांनो, हा देश कोणाचा? हा देश भगवान श्रीकृष्णांचा, हा देश भगवान गौतम बुद्धांचा, हा देश वर्धमान महावीरांचा, हा देश अशोक मौर्यांचा, महाराणा प्रतापांचा, पृथ्वीराज चव्हाणांचा, हा देश माझ्या ज्ञानोबाचा, तुकोबाचा, धारकऱ्यांचा, वारकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा. एका काळामध्ये भारत देश समृद्ध देश म्हणून ओळखला जायचा. पण ही भारत देशाची समृद्धी पाहून, हे भारत देशाचं वैभव पाहून काही परकीय यवनांची नजर या हिंदुस्थानावरती पडली आणि इसवी सन 712 साली यवनांचं पहिलं आक्रमण या हिंदुस्थानावरती झालं. उत्तर भारतामध्ये ते वायव्य प्रदेशामध्ये यवनांनी हैदोस माजवला. बघता बघता अनेक बौद्ध मंदिरे, अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त होऊ लागली. वायव्य प्रदेशामध्ये यवनांनी हैदोस माजवला आणि बघता बघता नालंदा विश्वविद्यालय, तक्षशिला विश्वविद्यालय यासारखे मोठे मोठे मठ त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत होते. बघता बघता भारतीय संस्कृती नष्ट होत होती. आणि त्यावेळेस जवळपास 11व्या शतकामध्ये यवनांचं पहिलं राज्य उत्तर हिंदुस्थानामध्ये निर्माण झालं. आणि त्यानंतर 2 शतकानंतर म्हणजे 13व्या शतकामध्ये परत एक यवनी सत्तेचा त्या ठिकाणी उगम झाला, ते म्हणजे खिलजी सल्तनत. जलालुद्दीन खिलजीचा खून करून त्याचा पुतण्या अलाउद्दीन खिलजी हा खिलजी वंशाचा सुलतान झाला. आणि या अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये अलाउद्दीन खिलजीची नजर पडली ते दक्षिण हिंदुस्थानावरती. मलिक कफूर त्याच्या नावाच्या सेनापतीपाशी 10,000ची फौज देऊन त्याने दक्षिण हिंदुस्थानावरती पाठवली. आणि बघता बघता 10,000ची फौज दक्षिण हिंदुस्थानावरती येऊन आदळली. बुंदेलखंड, माळवा ओलांडून थेट धडकली महाराष्ट्रावरती. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कोणाचं राज्य होतं? त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राज्य होतं देवगिरीच्या यादवांचं. याच देवगिरीच्या यादवांच्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबा रायांनी भगवंताकडे स्वतःसाठी काही दान न मागता इथल्या लोकांसाठी दान मागितलेलं आहे. काय म्हणतात ज्ञानोबा राय? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तो शोनी मज द्यावे पसाये दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. पण माझ्या ज्ञानोबा रायांचा हा माणूस धर्म, आमच्या वारकऱ्यांचा हा माणूस धर्म त्या यवनांना कुठं करणार होता?
डोळ्याला धर्मांधतेची पट्टी बांधलेली त्या यवनांनी देवगिरीवरती हल्ला चढवला आणि बघता बघता देवगिरीवरचा भगवा खाली उतरला. रामराय यादव आणि त्याचा पुतण्या सिंघनदेव यादव या दोन्ही त्या ठिकाणच्या राजांचा पराभव झाला आणि त्या देवगिरीवरती चांद ताऱ्याचा हिरवा यवनांचा ध्वज त्या ठिकाणी चढकला. अवघा महाराष्ट्र गुलामगिरीच्या अंधारामध्ये पसरला. त्याच 4 शतकानंतर बघता बघता 16व्या शतकामध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये मोगलांची सत्ता आली आणि याच काळामध्ये उत्तरेला मुघल, दक्षिणेला निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह, बरीदशाह आणि इकडे कोकण किनारपट्टीवरती इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज ते जंजिऱ्याचे सिद्धी अवघ्या यवनी सत्तांनी उभा महाराष्ट्र वेढला, उभा हिंदुस्थान वेढला. कोण वाचवणार आहे हिंदुस्थानाला? कोण मिळवून देणार स्वातंत्र्य? कोण मिळवणार स्वराज्य? उत्तरेतला हिमालय ढसाढसा रडत होता आणि आमचा हा दक्षिणेतला सह्याद्री इथल्या 18 पगड जातीतल्या मराठ्यांना हाक मारत होता. ए मराठ्यांनो, ए सह्याद्रीच्या वाघांनो, अरे काय करताय? परकीयांच्या दरबारामध्ये मुजरे झाडताय, परकीयांची चाकरी करताय. अरे माझ्याकडे बघा, मला स्वातंत्र्य पाहिजे. या गुलामगिरीच्या जंजिरा तोडून टाका गड्यांनो, या गुलामगिरीच्या जंजिरा तोडून टाका. मला स्वातंत्र्य हवंय, मला स्वातंत्र्य पाहिजे, मला स्वराज्य पाहिजे. पण कोण ऐकणार त्या सह्याद्रीची हाक? ती हाक होती त्या सह्याद्रीची, ती हाक होती माता मौलींच्या अब्रूची, ती हाक होती गोट्याच्या गौमातीची, ती हाक होती मंदिरावरच्या कळसांची आणि दारातल्या तुळशी मातीची. कोण ऐकणार ती हाक? ज्यांनी आजपर्यंत ती हाक ऐकली ना, त्यांची मुंडकी आजपर्यंत वेगळी, धडा वेगळं झालेली आहे. पण ती हाक ऐकू गेली फक्त 2 व्यक्तींना. एक वेरूळच्या भोसले पाटील घराण्यामध्ये जन्माला आलेले शहाजीराजे भोसले आणि दुसरी हाक ऐकू गेली त्याच देवगिरीच्या यादवांचे थेट वंशज म्हणजे लखुजीराजे जाधवराव यांच्या सुकन्या म्हणजेच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब आणि यांच्या पोटी दिवस 19 फेब्रुवारी, आज 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरीच्या किल्ल्यावरती एका रत्नाचा जन्म झाला. सह्याद्रीच्या दऱ्या फऱ्यातून एक सिंह गरजला आणि या सह्याद्रीला कुठेतरी वाटत होतं, हा माझा पुत्र, हा माझा सिंह मला स्वातंत्र्य मिळवून देईल. आणि आता त्या पुत्राचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी शहाजीराजे भोसले. आणि बघता बघता शिवाजीराजे लहानाचे मोठे होत होते. बघता बघता 10 वर्षाचे झाले. महासाहेबांच्या छत्रछायेखाली शिवाजीराजे वाढत होते. आणि या काळामध्ये शहाजीराजांनी शिवाजीराजांना कर्नाटकचा प्रांत दाखवण्यासाठी त्यांना कर्नाटक प्रांतामध्ये घेऊन गेले. शिवाजीराजांनी 10 वर्षाच्या शिवाजीराजांनी कर्नाटकचा प्रांत पाहावयास सुरू केला. काय पाहणार शिवाजीराजे कर्नाटकचा प्रांत? प्राचीनातली प्राचीन भव्य दिव्य संस्कृती नष्ट झालेली आहे. अरे धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून त्या मंदिरांकडे त्या यवनांनी पाहिले पाहिजे होतं. पण कोण सांगणार त्या यवनांना? आणि त्यावेळेस शिवाजीराजे आपल्या आबासाहेबांना प्रश्न करतात, आबासाहेब काय होईल, कुठे गेली आमची संस्कृती? मासाहेब तर आम्हाला रामायण महाभारताच्या गोष्टी सांगत होत्या. कुठे गेली आमची लोक? कुठे गेली आमची ती मंदिर? उद्ध्वस्त झालेली आम्ही ही मंदिरे पाहिजे का? तेव्हा शिवाजीराजांना शहाजीराजे सांगतात, शिवबा आपण गुलामगिरीच्या अंधारामध्ये आहोत, शिवबा आपण यवनांच्या चाकरीमध्ये आहोत, शिवबा आपण तुम्हाला स्वातंत्र्य मिळवायचंय. छत्रपती शिवाजी राजांच्या मनामध्ये स्वराज्याची संकल्पना जर कोणी निर्माण केली असेल ना, तर आम्हाला एकच नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे शहाजीराजे भोसले. आणि त्यावेळेस शहाजीराजांनी शिवाजीराजांना एक स्वप्न दिलं, शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय, तुम्हाला माता मौलींच्या अब्रूचं रक्षण करायचंय शिवबा. आणि त्यावेळेस शहाजीराजांनी शिवाजीराजांना एक राजमुद्रा भेट दिली. काय लिहिलेलं होतं राजमुद्रेवरती? प्रतिपच्च चंद्रलेखे वर विष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवस्येषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ काय? प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे शहाजी पुत्र शिवाजी राजांचं राज्य वाढत 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 जाईल आणि एक दिवस जगाला वंदनीय ठरेल. भविष्यामध्ये झाले तसंच. अहत पेशावर ते तहत तंजावर, दिल्ली पासून ते खाली तंजावर पर्यंत आणि इकडे आटके पासून ते कटके पर्यंत शिवरायांनी उभं केलेल्या हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकला. ताईंनो, भावांनो, आईंनो, शिवरायांचं चरित्र काय कायचं? एकदा काय झालं होतं माहितीये का? उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी कट्ट्यावर बसलो होतो आणि पोट्टा माझ्या बाजूला बसला. मी त्याचं नाव घेणार नाही. अगदी माझ्या बाजूला चिटकून बसला. हातामध्ये मोबाईल होता, फ्री फायर काहीतरी खेळत होता, पबजी फ्री फायर काहीतरी खेळत होता. चिकन डिनर हेड शॉट म्हणत अगदी माझ्या बाजूला बसला, अगदी मला चिटकून. मी त्याला म्हटलं, झालं का रे जेवण? पण त्याचं काही माझ्याकडे लक्ष नाही. परत मी त्याला विचारलं, झाला का अभ्यास? पण त्याचं काही माझ्याकडे लक्ष नाही.
मी त्याला 1 मिनिट झालं बोलतोय, 2 मिनिट झालं बोलतोय, 3 मिनिट झालं बोलतोय, पण त्याचं काही माझ्याकडे लक्ष नाही. पण काही वेळानंतर तिच्या पायाला चावलं मच्छर. काय चावलं? मच्छर चावलं. आणि मच्छर चावल्यानंतर ते मोबाईलच्या वेळामध्ये एडपट स्वतःचा पाय खांदवायचं सोडून माझाच पाय खांदू लागलं. मच्छर चावलं त्याला आणि पाय कोणाचा खांदतोय? माझा. मी म्हटलं पाय कशाला खांदतोय? तेव्हा ते मच्छर झालं. अरे मग माझा पाय कशाला खांदवतोय? मग म्हणते तुझा पाय हवंय, मला वाटलं माझाचा यादच नाही म्हणतोय. दादांनो, या सोशल मीडियाच्या या दुनियेमध्ये आज आमचा समाज कुठेतरी भरकटतोय आणि खऱ्या अर्थानं समाजाला एका रस्त्यावरती आणायचं असेल ना तरी एकच पर्याय आहे, ते म्हणजे छत्रपती शिवरायांचं चरित्र, ते म्हणजे माझ्या भीमरायांचं चरित्र, ते म्हणजे गौतम बुद्धांचं चरित्र. आणि तो आदर्श आम्हाला खऱ्या अर्थाने घेतला पाहिजे. आणि शहाजीराजांच्या आदेशावरून माँसाहेब जिजाऊ शिवाजीराजांना सोबत घेऊन मराठी मुलकामध्ये आल्या. त्यावेळेस शहाजीराजांनी आज्ञा केली, शिवा स्वराज्याची सुरुवात करायची ना त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये. शहाजीराजांनी सह्याद्रीच का निवडला? त्याचं एकमेव कारण आहे. बाबासाहेब पुरंदरे सह्याद्रीचं वर्णन करत असताना लिहितात की तालमीतल्या मातीमध्ये अंग घुसमळून बाहेर आलेल्या एका अडदांड दणकट काटक रामोशी पैलवानासारखा आमचा हा सह्याद्री आहे. परकीयांसाठी मृत्यूचा जबडा म्हणजे हा सह्याद्री आहे. म्हणून या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फक्त तिघच फिरू शकतात. एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरे 18 पगड जातीतले मराठे मावळे. चौथ्या पाचव्याची अवकाश नाही शुभा. आणि त्यावेळेस शहाजीराजांनी निवडला तो सह्याद्री, श्रीमान सह्याद्री. आणि शहाजीराजांच्या आदेशावरून माँसाहेब जिजाऊ बाळ शिवांना सोबत घेऊन पुणे परगण्याची जहागिरी सांभाळण्यासाठी पुण्यामध्ये आल्या. पण पुण्याची परिस्थिती काय? आदिलशाही सरदार रायारावाने पुण्याच्या धर्तीवरून गाढवाचा नांगर फिरवलेला आहे. आणि त्याच पुण्याच्या धर्तीमध्ये रायारावाने त्या ठिकाणी गुलामगिरीची पहार रोवलेली आहे. माँसाहेबांच्या तळपायाच्या मस्तकाला चढली. अरे काय लावून ठेवला हा अंधश्रद्धेचा बाजार? कुठला श्राप आणि कुठलं गाढवाचं नांगर? आणि त्यावेळेस ज्या धर्तीमध्ये रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला होता ना, त्याच धर्तीमध्ये माँसाहेब जिजाऊंनी शिवाजी राजांच्या हाताने सोन्याचा नांगर फिरवला. आणि ज्या धर्तीमध्ये रायारावानं गुलामगिरीची पहार रोवली होती ना, त्याच धर्तीमध्ये माँसाहेबांनी ती गुलामगिरीची पहार उकडून काढली. आणि त्यावेळेस माँसाहेबांनी खऱ्या अर्थानं लोकांना विश्वासात घेण्याचं काम केलं. परत एकदा लोक पुण्यामध्ये येऊन राहू लागली, पुन्हा परत वसू लागलं, वाड्या वस्त्या निर्माण होऊ लागल्या, शेती भाती तयार होऊ लागली. आणि माँसाहेब जिजाऊंनी 15 वर्षाच्या शिवाजी राजांच्या साथीने पुण्यातल्या लाल महालातून जहागिरीचा कारभार सुरू केला. आणि त्यावेळेस 12 जानेवारी 1645 या दिवशी 15 वर्षाच्या शिवाजी राजांच्या कानावरती बातमी पडली, रांझा गावच्या वतनदार पाटलाने एका गरीब घरच्या मुलीवरती अत्याचार केलेला आहे. ताडकन 15 वर्षाचे शिवाजी राजे असणार उठतात, बाजी पासलकरांना आज्ञा करतात, बाजी काका जा त्या रांझा गावला जा आणि त्या हरामखोर बाबाजी पाटलाला आमच्या समोर हजर करा. बाजी पासलकर आपली थोडीशी कुमक घेऊन रांझा गावला जातात. पाटलाच्या वाड्यामध्ये जातात. पानाला चुना लावीत मिशीवरती ताव देत पाटील खाटावरती पडलेला होता. बाजी पासलकर पाटलाला आज्ञा करतात, हो पाटील चला पुण्याला, शिवाजीराजांनी लाल महालामध्ये बोलवलेला आहे. आणि ताडकन पाटील खाटेवरून उठतो आणि म्हणतो, अरे कोण शिवाजीराजा? कुठलं शिवाजीराजा? आम्हाला कोणतं शिवाजीराजा दिवाजीराजा माहित नाही. अरे आम्ही पाटील आहोत, पाटील रांझेगावचे पाटील. माझा फक्त या गावामध्ये फक्त माझा हुकूम चालतो. आणि शेवटी आमचा राजा एकच, तो म्हणजे मायबाप आदिलशहा. आम्ही त्याच्या खेरीज कुणाला राजा मानत नाही. असं म्हटल्यानंतर बाजी पासलकरांच्या तळपायाची आग झर 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 मस्तकाला चढली. बाजी पासलकरांच्या मावळ्यांमध्ये आणि त्या पाटलाच्या कोतवालांमध्ये थोडीशी चकमक झाली. शेवटी बाजी पासलकरांनी पाटलाला बेड्या ठोकल्या. ते थेट पुण्यातील लाल महालामध्ये महाराजांच्या दरबारामध्ये आणून त्या पाटलाला उभं करण्यात आलं. 15 वर्षाचे शिवाजीराजे न्याय आसनावरती बसलेले आहेत. 15 वर्षाच्या शिवाजी राजांचा न्यायनिवाडा पाहण्यासाठी सर्वांचे डोळे आसुसलेले आहेत. आणि शिवाजीराजांनी न्यायनिवाड्याला सुरुवात केली. पाटलाच्या विरोधामध्ये सर्व साक्षी पुरावे दाखल आहेत. आणि पाटलाला शिवाजीराजे प्रश्न करतात, बाबाजी भिकाजी गुजर पाटील, तुम्ही हा गुन्हा केलाय, तुम्ही अत्याचार केलाय? पाटलाच्या विरोधात सर्व साक्षी पुरावे दाखल असल्यामुळे पाटील थरथर थरथर कापू लागतो. आणि शिवाजी राजांना म्हणतो, राज माफ कर राज, चुकी झाली राज, पुण्यांदा अशी चुकी होणार नाही राज. ताडकन शिवाजी राजे आसनावरून उठतात, अहो पाटील तुम्ही गावचे पाटील आहात. पाटील म्हणजे गावचा धनी, गावचा मालक, अहो रयतेचे रक्षक तुम्ही झालात कैसे भक्षक. आणि त्यावेळेस
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी त्या पाटलाला शिक्षा फरमावतात, या हरामखोर पाटलाची वंश परंपरेनं चालणारी पाटीलकी रद्द केली जावी आणि याचे दोन्ही हात पाय तोडून याचा चौरंग करा आणि याला रांझा गावच्या चावडीमध्ये बसवा. न्याय निवाडा झाला. सर्व जिकडे तिकडे जातात आणि मासाहेब जिजाऊ शिवाजी राजांना प्रश्न करतात, शिवबा अहो तुम्ही न्याय निवाडा तर केलात, परंतु जर या पाटलाचं मुंडकं मारण्याची शिक्षा केली असती ना, या पाटलाला ठार करण्याची शिक्षा केली असती ना तर बरं झालं असतं. तेव्हा काय म्हणतात 15 वर्षाचे शिवाजी राजे, अहो साहेब बरोबर आहे हो तुमचं, परंतु जर या पाटलाचा मी मुंडकं मारलं असतं ना तर पाटील इथंच मेला असता, खलास झाला असता, विषय इथंच संपला असता. आम्ही याचे दोन्ही हात पाय तोडून त्याचा चौरंग केला, कारण येणारे जाणारे लोक याच्याकडे पाहतील आणि म्हणतील की स्वराज्यात स्त्रीच्या पदराला हात लावणाऱ्याचा रांझाचा पाटील होतो. अशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था. पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतं भावांनो, या काळामध्ये न्याय व्यवस्था भक्कम आहे, न्याय व्यवस्था आमची चांगली आहे, परंतु त्या न्याय व्यवस्थेला अंमलात आणणारी लोक कुठेतरी आज गुरफटतायत. म्हणून 2-4 वर्षाच्या चिमुकलीवरती काल परवा बलात्कार होतो आणि तो नराधम त्या 2-4 वर्षाच्या चिमुकलीचं मुंडकं दगडाने ठिचून मागतो, परंतु त्या मुलीला आज सुद्धा न्याय मिळत नाही. हे दुर्दैव आमच्या न्याय व्यवस्थेचं नाही, त्या न्याय व्यवस्थेला अंमलात आणणाऱ्या त्या नालायक लोकांचं ते दुर्दैव म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा ज्या दिवशी आपण आदर्श घेऊत ना, त्यावेळेस कुणावरही या भारत देशामध्ये अन्याय होणार नाही, इतकी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्याय व्यवस्थेमध्ये आहे. भावांनो, शिवरायांचा आपण आदर्श काय घेतो? शिवजयंतीला आपण डीजे लावलं पाहिजे, मला त्याचा विरोध नाही बरं का, बिनधास्त लावलं पाहिजे, नाचलं पाहिजे, पण त्या डीजे वरती गाणं इकडून तिकडं मारिती चकऱ्या चकऱ्या नकऱ्या तुई शांताबाई. शांता झाली, चालू झाली, आता कुणाचं नाव? आता आलाय बाबूराव. तिकडे महाराज विचार करत असतील, आम्ही सईबाई बघितले, सोयराबाई बघितले, पुतळाबाई बघितले, सगुणाबाई देसाई बघितले, आमच्या आऊसाहेब जिजाबाई बघितले, पण शांताबाई आणि शालूबाई कुठून आला असेल बाबा? आम्ही यसाजी बघितले, बहिरजी बघितले, कान्होजी बघितले, बाजी बघितले, कुर्तोजी, औसाजी, बाबाजी, धनाजी, संताजी, रायाजी, जीवा महारी, शिवा काशीर, हंबीराव म्हणजे आढळराव धुमाळ बघितले, पण हा बाबूराव कुठून आला असेल बाबा? दादांनो, मी त्यांना एकच सांगत असतो, डीजे वरती गाणं लावायचंय ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे पोहडे लावून नाचा. अहो नाचण्यालाच काय, जीवन जगण्याला देखील एक नवी ताकद मिळाल्याशिवाय राहणार नाही, इतकी ताकद नुसती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांमध्ये, आणि तो आदर्श आम्ही खऱ्या अर्थाने या काळामध्ये घेतला पाहिजे. त्याचबरोबर पुण्यामध्ये 18 पगड जातीतली लोक शिवाजीराजांना येऊन भेटत होती. भिल्ल, कोळी, रामोशी, महार, मांग, चांबार, कुंभार, थोर, मदारी, साळी, माळी, तिली, कुणबी 18 पगड जातींची लोक आज शिवाजीराजांना भेटत होती. कसे होती मावळे? राजा आधी तुम्ही विशाळगड गाठा, जोपर्यंत तोफांचे 3 आवाज आमच्या कानावरती पडणार नाहीत ना, तोपर्यंत हा बाजी प्रभू देशपांडा या 300 बांधवांना घेऊन ही खिंड लढवण्याचं काम करेल. एकही गनिमाला पुढे सरकू देणार नाही. राजा तुम्ही खुशाल विशाळगड गाठा. कुठली असेल वैनिष्ठा, कशी मिळाली असेल ही माणसं शिवाजीराजांना? 15 वर्षाचे शिवाजीराजे आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन जंगलामध्ये तलवारबाजीचा सराव करण्यासाठी जायचे, आणि नेहमीप्रमाणे शिवाजीराजे जंगलामध्ये तलवारबाजीचा सराव करण्यासाठी गेले. आणि त्यावेळेस शिवाजीराजांनी त्यातल्या 2 मावळ्यांना बाजूला काढलं आणि त्यांना सांगितलं, गड्यांनो, जंगलाच्या बाहेर जी उंच उंच झाड आहेत ना, त्या झाडांवरती तुम्ही जाऊन बसा, आणि कुणीतरी अनोळखी व्यक्ती जंगलामध्ये येत असतानाचा दिसला तर आम्हाला कुठल्या तरी पशु पक्ष्याचा आवाज काढून आम्हाला जंगलामध्ये सावध करण्याचं काम करा, कारण परकीयांना अजून स्वराज्याची चाहूल लागू द्यायची नव्हती. आणि त्यावेळेस ती 2 मावळे जंगलाच्या बाहेर असलेल्या त्या उंच उंच झाडांवरती जाऊन बसली, आणि मध्ये महाराजांनी आपल्या इतर मावळ्यांसोबत तलवारबाजीचा सराव सुरू केला. तेवढ्यात एक अडदांड शरीराचं पोरग, गुडघ्यापर्यंत धोतर चढवलेला आहे, खांद्यावरती घोंगडी टाकलेली आहे, कपाळाला भंडारा आहे, डोक्याला मुंडासा आहे, हातामध्ये कुऱ्हाड आहे, एक सावळ्या रंगाचं दणकट पोरग अनवाणी पायाने जंगलामधला पाला पाचोळा तुडवत त्या जंगलाच्या दिशेने येते. आणि त्या अनोळखी व्यक्तीला पाहताच त्या झाडावर बसलेल्या मावळ्यांनी शिवाजी राजांना जंगलामध्ये सावध करण्याकरिता हुबेहूब मोराचा आवाज काढला. कशाचा आवाज काढला? मोराचा आवाज काढला. आणि मध्ये महाराजांना सावध करण्याचं काम केलं. राजा, कोणीतरी अनोळखी व्यक्ती जंगलामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात महाराजांनी आपापले शस्त्र एका झुडपाखाली लपवून ठेवले, आणि त्या ठिकाणी शिवाजी राजांनी विटी दांडूचा खेळ सुरू केला.
एवढ्यात ते अडदांड रांगड पोरग जंगलामध्ये आलं आणि त्यांनी महाराजांना पाहताच ते रांगड पोरग कमरेतून झुकून महाराजांना मुजरा करू लागतंय आणि महाराजांना ते रांगड पोरग बोलतंय, राजा आम्हास तुम्ही घेता का हो या खेळामध्ये? तसे महाराज म्हणतात, येतं का रे तुला विटी दांडू खेळायला? तसं ते रांगड पोरग बोलायला लागतं, हो राज, विटी दांडूच्या खेळामध्ये म्हणत नाही जी, तलवारबाजीच्या खेळामध्ये म्हणतो या. महाराजांनी काही क्षणापुरतं नवल वाटलं, अरे या तरुणाला कसं माहित, आम्ही काही वेळापूर्वी या ठिकाणी तलवारबाजीचा सराव करत होतो. महाराजांनी परत एकदा त्याला प्रश्न केला, का रे इथे का तुला तलवार चालवता? तसं ते रांगड पोरग बोलायला लागतं, राज अव विजेच्या चपाईनं तलवार चालवतो, वाऱ्याच्या वेगानं घोडा पळवतो, दांडपट्टा फिरवतो, कुऱ्हाड चालवतो, गोपनीतून दगड सोडतो, भाला तर असा फेकतो ना, एका गावामध्ये शिकारीला आडवी करतो राज. महाराजांना त्या तरुणामध्ये एक पराक्रम दिसला आणि महाराजांनी परत एकदा त्या तरुणाला प्रश्न केला, का रे आणि काय काय येतं तुला सांग ना आम्हाला. तसं ते रांगड पोरग बोलायला लागतं, राज सोंग घ्यायला जमतं भिकाऱ्याचं, गोसाव्याचं, फकीराचं, वासुदेवाचं, ज्याचं म्हणाल त्याचं सोंग घेतो राज. अहो वेषांतर तर असं करतो ना की तुम्ही देखील ओळखणार नाही. आणि महाराजांना त्या तरुणामध्ये एक कौशल्य दिसलं आणि महाराजांना कुठेतरी वाटत होतं या तरुणाचं कौशल्य स्वराज्याच्या कामी आलं पाहिजे, त्या तरुणाचा पराक्रम स्वराज्याच्या कामी आला पाहिजे. आणि महाराजांनी त्या तरुणाला आज्ञा केली, ठीक आहे गड्या, तू उद्या आमच्या लाल महालावरती ये, आमच्या वाड्यावरती ये, आम्ही तुला उद्या काय कामगिरी द्यायची आहे ती ठरवून देऊ. आणि महाराजांची आज्ञा होताच ते रांगड पोरग माघारी फिरलं, 2-3 पावलं पुढे गेलेलं होतं. परत एकदा त्यांनी महाराजांकडे वळून पाहिलं आणि ते रांगड पोरग महाराजांना म्हणते, राज जंगलाच्या बाहेर ज्या उंच उंच झाडांवरती तुमची जी 2 मावळी बसलेत ना, तुम्हाला सावध करण्यासाठी त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला, पण त्यांना सांगा की ह्या दिवसात मोर ओरडत नाही. कोणीतरी अनोळखी व्यक्ती यायचा, आई तर त्याच्या हाती गवसाळ राज. महाराजांना प्रचंड प्रचंड कुतूहल वाटलं, अरे काय त्याची निरीक्षण शैली, काय त्याची निरीक्षण क्षमता, काय त्याची बुद्धिमत्ता. परत एकदा महाराजांनी त्या तरुणाला आपल्या जवळ बोलावलं आणि महाराज त्या तरुणाला प्रश्न करतात, का रे तुझं नाव काय, तुझं गाव काय, कुठून आलास तू? तसं ते रांगड पोरग बोलायला लागतं, राज जवळचाच हायजी, भोर परगण्यातला, आणि माझं नाव रामोशाचा बहिर्जी नाईक म्हणतात मला. तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून त्या तरुणाचं कौशल्य पाहून, त्या मावळ्याचं पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच बहिर्जी नायकांना आपल्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून निवडला. एवढंच नाही, त्याच बहिर्जी नायकांच्या नेतृत्वाखाली तब्बल 4000 गुप्तहेर कार्य करायचे. असं म्हणतात, ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरी अटक झाली ना, जर त्यावेळेस बहिर्जी नाईक जिवंत असले असते तर माझा सरजा संभाजी राजा त्या कोल्ह्या कुत्र्यांच्या हाती कधी लागलाच नसता. इतके विलक्षण बहिर्जी नाईक होते. आणि ताईंनो, भावांनो, मला तुम्हाला एक प्रश्न आहे, मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नायकांची जात पहिली का हो? जात महाराजांनी बहिर्जी नायकांचं कुळ, त्यांचं गोत्र, त्यांचा वंश पाहिला का? नाही हो. महाराजांनी बहिर्जी नायकांचं पाहिलं ते कौशल्य, महाराजांनी बहिर्जी नायकांचा पाहिला तो पराक्रम, आणि त्या बहिर्जी नायकांना आपल्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख महाराजांनी निवडला. एकच सांगणं आहे, आपल्या महापुरुषांचे विचार हे जातीपातीच्या पलीकडचे विचार आहेत हे आम्हाला खऱ्या अर्थानं समजणं काळाची गरज आहे. बाबासाहेब पुरंदरे एक वाक्य लिहितात, पराक्रमाला आणि परमार्थाला जातीचं बंधन नाही. त्या भगवंताची भक्ती कुणी करू शकतो? त्या भगवंताला जात पाहून न्याय करता येतो का? त्या भगवंतासाठी सारे लोक समान आहेत. म्हणजेच परमार्थ करायला जातीचं बंधन नाही आणि पराक्रम सुद्धा करण्याला जातीचं बंधन नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राने आम्हाला सांगितलं आणि तो आदर्श खऱ्या अर्थानं आम्ही त्या शिवरायांच्या चरित्रातून, त्या माझ्या ज्ञानोबाच्या तुकोबाच्या विचारातून खऱ्या अर्थानं आम्ही घेणं गरजेचं आहे. दादांनो, सामान्यातल्या सामान्य लोकांना महाराजांनी पहिल्यांदा एकत्रित करण्याचं काम केलं. कोण होता? तानाजी मालुसरे. जातीचा कोळी आहे, कोळ्याचा तानाजी मालुसरे, मराठ्याचा हंबीरराव मोहिते, ब्राह्मणाचा बाजी प्रभू देशपांडे, वारकाचा शिवाकाशी जीवा महाले, बेरड रामोशाचा बहिर्जी नाईक, महाराचा रायाप्पा महार, बाळाप्पा महार, त्याचबरोबर खंडोजी महार, मांगाचा यल्लाजी मांग, अशी 18 पगड जातीतील लोक शिवाजी राजांच्या मागे ठामपणे उभे होती. म्हणून ते स्वराज्य उभं झालं. अहो, कोण म्हणाल शिवाजीराजे मुसलमानांच्या विरोध होते म्हणून? महाराज मुसलमानांच्या विरोध नव्हते. जी लोक आमच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये आहेत ना,
जी लोक आमच्या देवाच्या, देशाच्या आणि धर्माच्या, आमच्या लोकांच्या विरोधात जी लोक आहेत ना, महाराजांनी त्यांच्या विरोधामध्ये तलवार उचललेली आहे. बघा ना, अनेक मुस्लिम मावळे शिवाजी महाराजांच्या सोबत उभे आहेत. शिवरायांची सेवा बजावणारा मदारी मेहतर कोण आहे? जातीचा मुसलमान आहे. दौलत खान, सिद्दी हिलाल, सिद्दी इब्राहिम, नूर खान, मदारी मेहतर, गाजी हैदर, अनेक मुस्लिम मावळे शिवाजी राजांच्या मागे ठामपणे उभे आहेत. पहिल्यांदा महाराजांनी सामान्यातल्या सामान्य लोकांना एकत्रित करण्याचं काम केलंय. आणि जेव्हा राजे ह्या सामान्य लोकांसोबत त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरकत होते ना, तेव्हा त्या आदिलशाहीच्या, निजामशाहच्या दरबारामधले उच्चवर्णीय लोक एकमेकांची चर्चा करायचे. अरे ते बंगळूरच्या जहागीरदाराचं पोरग, शहाजीराजे जहागीरदाराचं पोरग पुण्याला जहागिरी सांभाळण्याच्या निमित्ताने गेलेलं आहे आणि तिथं जाऊन हलक्या लोकांमध्ये फिरते पोरग. पूर्ण बिघडून गेलं बाबा पोरग, बापाच्या पावलावर पाऊल टाकलंच नाही. आणि त्यावेळेस त्या लोकांना कुठं माहित होतं की स्वराज्याची अंदर की बात त्या यवनांना कुठं माहित होती. आणि सामान्य लोकांबरोबरच महाराजांच्या माग आज 18 पगड जातीतली बडे बडे सरदार, बडे बडे पाटील, बडे बडे देशमुख, बडे बडे देशपांडे मंडळी सुद्धा आता महाराजांच्या मागे ठामपणे उभे राहू लागली होती. त्यातलाच एक प्रसंग, जेव्हा अफजल खानाचं संकट स्वराज्यावरती आलं ना, तेव्हा अफजल खानाने 12 मावळ्यातल्या 12 देशमुखांना पत्र पाठवली. वेळवंड खोऱ्याच्या धुमाळ देशमुखांना अफजल खानाने पत्र पाठवलं. मोसे खोऱ्याच्या पासलकर देशमुखांना अफजल खानाने पत्र पाठवलं. खंडोजी खोपडे देशमुखांना, सुलतानजी जगदाळे देशमुखांना अफजल खानाने पत्र पाठवलं. आणि त्यातलंच एक पत्र अफजल खानाने रोहिड खोऱ्याचे सरदेशमुख म्हणजे कान्होजीराजे जेधे यांच्या वाड्यावरती पाठवलं. कान्होजीराजे जेधे यांच्या वाड्यावरती अफजल खानाचं पत्र गेलं. कान्होजीराजे जेधे यांच्या हातामध्ये अफजल खानाचं पत्र पडलं आणि कान्होजीराजे जेधे पत्र खोलतात तर काय लिहितोय अफजल खान, त्याचा मराठी तर्जुमा तुम्हाला सांगतो. ए कान्होजीराजे जेधे, अरे काय लावून ठेवलंय स्वराज्य, स्वराज्य कुठलं स्वराज्य आणि कसलं स्वराज्य, कुठला शिवाजी, कोण शिवाजी? अरे माझ्याशी येऊन हात मिळवणी कर. अरे माझ्याशी येऊन जर तू हात मिळवणी केलाच नाहीत ना तर आम्ही तुझं देशमुखी वतन ताब्यामध्ये घेऊ. आम्ही तुझे वाडे हुडे जप्त करून टाकू, तुझं घरदार उद्ध्वस्त करून टाकू, रडायला देखील कोण राहणार नाही अशी अवस्था आम्ही तुझ्या घरदाराची करून टाकू. आणि कान्होजी राजांनी अफजल खानाचं हे पत्र वाचताच कान्होजी राजांच्या तळपायाची आग झर 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 मस्तकाला चढते. मिशीवरती ताव देत कान्होजी राजे थेट आपल्या घोड्यावरती बसतात. आपल्या 5 बायकांसमेत, आपल्या 5 पुत्रांसमेत थोडस लष्कर घेऊन कान्होजी राजे थेट जातात राजधानी राजगडावरती. कशासाठी? छत्रपती शिवाजी राजांच्या भेटीसाठी. आणि त्यावेळेस कान्होजी राजांनी शिवाजी राजांची भेट घेतली आणि कान्होजी राजांना पाहतात शिवाजी राजे म्हणतात, आलात का कान्होजी काका, आलात का? अहो उतरवळीच्या खोपडे देशमुखांनी गद्दारी केली, ते जाऊन खानाला मिळाले, त्यांनी त्यांचं वतन वाचवलं, त्यांनी त्यांची देशमुखी वाचवली. अहो सुलतानजी जगदाळे देशमुखांनी स्वराज्यासोबत गद्दारी केली, ते पण जाऊन खानाला मिळाले, त्यांनी पण त्यांचं वतन वाचवलं, त्यांनी पण त्यांची देशमुखी वाचवली, त्यांनी त्यांचं घरदार वाचवलं. तुम्ही पण जा खानाकडे, तुम्ही पण जाऊन हात मिळवणी करा खानाची. एवढ्यात कान्होजी राजे जेधे शिवाजी राजांना म्हणतात, ओ राजा, अहो थोरल्या महाराज साहेबांना म्हणजे शहाजी महाराजांना मी शब्द दिलेला होता, जोपर्यंत हे जेधे घराण्याचं इमान बरकरार आहे ना, जोपर्यंत आमच्या देहामध्ये प्राण आहे ना, जोपर्यंत आमच्या धमन्यातून सळसळतं रक्त वाहतंय ना, तोपर्यंत आम्हा जेधे देशमुखांचं इमान फक्त आणि फक्त स्वराज्याच्या चरणावरती आहे, मासाहेब जिजाऊंच्या चरणावरती आहे, छत्रपती शिवाजी राजांच्या चरणावरती आहे. अरे कोण कसला तो अफजल खान? कशाची भीती घालतोय तो अफजल खान? जीव मारण्याची? हे या माझी 5 पोरं सोडलीत तुमच्या आणि आऊसाहेबांच्या मोहर. काय म्हणतोय तो अफजल? या देशमुखी जप्त करतो म्हणतोय, पिढ्यानपिढ्यापासून आमची आलेली देशमुखी उद्ध्वस्त करतो म्हणतोय. हे घ्या राजा, सोडून दिलं आम्ही आमच्या देशमुखी वतनावरती पाणी. माझं वतन गेलं तरी चालेल, माझी देशमुखी गेली तरी चालेल, माझं घरदार गेलं तरी चालेल, पण मला स्वराज्य हवंय. याला म्हणतात समर्पण, याला म्हणतात त्याग, याला म्हणतात निष्ठा. ताईंनो, कान्होजी राजे जेधेंनी देशमुखी वतनाचं समर्पण केलं म्हणजे काय केलं? अफजल खानाच्या भीतीने अनेक सरदारांनी अफजल खानाशी जाऊन हात मिळवणी केली, पण कान्होजी राजांनी अफजल खानाशी जाऊन हात मिळवणी केली नाही. ते स्वतःच्या देशमुखी वतनावरती त्यांनी पाणी सोडलं आणि ते स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी देशमुखी वतनावरती पाणी सोडलं म्हणजे नेमकं काय केलं? त्यासाठी आम्हाला शिवकाळामधली वतन व्यवस्था समजावी लागेल. 2 मिनिटात सांगून वतन व्यवस्था पुढे जातो. मला सांगा, हुकुमशाहीच्या काळामध्ये
थोडक्यात 1962च्या अगोदर थोडक्यात शिवकाळामध्ये गावाच्या प्रमुखाला काय म्हटलं जायचं हो? प्रत्येकाने त्याचं उत्तर द्यायचं बरं का. गावाच्या प्रमुखाला काय म्हटलं जायचं? गावाच्या प्रमुखाला म्हटलं जायचं पाटील. काय म्हटलं जायचं? पाटील त्या काळामध्ये. आणि पाटलाला मदत करण्यासाठी असायचा कुलकर्णी. काही गावांमध्ये पटवारी असायचा. आणि हे जे पाटील वतन आहे ते वंश परंपरागत एकाच घराण्यामध्ये चालत जायचं. समजा एखादा व्यक्ती पाटील आहे तर त्याचा मुलगा पाटील व्हायचा, मग नंतर त्याचा मुलगा पाटील व्हायचा, असं वंश परंपरा त्या पाटलिकीमध्ये असायची. ही झाली गावाची व्यवस्था. आणि गावाचा जो सर्व कारभार आहे ना तो या पाटील आणि कुलकर्णी या दोन वतनदारांच्या नेतृत्वाखाली चालायचा. आणि हे जे पाटील वतन आहे ते वंश परंपरागत असायचं, कुलकर्णी वतन आहे हे वंश परंपरागत असायचं. आणि अशा अनेक गावांच्या समूहाला एकत्रित केल्यानंतर तयार व्हायचा परगणा. काय तयार व्हायचा? परगणा. परगणा म्हणजे थोडक्यात तालुका. आणि या परगण्याच्या प्रमुखाला म्हटलं जायचं देशमुख. आणि ज्या प्रकारे पाटलाला मदत करण्यासाठी असायचा कुलकर्णी त्याच प्रकारे देशमुखाला मदत करण्यासाठी असायचा देशपांडे. कोण असायचा? देशपांडे. ज्या प्रकारे पाटील वतन देखील वंश परंपरागत असायचं त्याच प्रकारे देशमुख आणि देशपांडे वतन हे देखील वंश परंपरागत एकाच घराण्यामध्ये चालत जायचं. आणि अशा अनेक देशमुखांच्या नेतृत्वाला म्हटलं जायचं सर देशमुख. काय म्हटलं जायचं? सर देशमुख. आणि जी रोहिड खोऱ्याची सर देशमुखी आहे ती पिढ्यापासून चालत आलेली या जेदे घराण्याकडे होती. आणि यावेळेस जेव्हा अफजल खानाने धमकी दिली ना त्यावेळेस पिढ्यापासून चालत आलेल्या देशमुखी वतनावरती स्वराज्यासाठी, आपल्या राजासाठी, देवदेश धर्मासाठी कान्होजी राजांनी त्या देशमुखी वतनावरती पाणी सोडून दिलेलं आहे. माझं देशमुखी वतन केलं तरी चालेल पण मला स्वराज्य पाहिजे. आणि त्या दिवशी देवदेश धर्मासाठी, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी, देशासाठी ज्या दिवशी आपण आपल्या घरादारापेक्षा देशाला महत्व देऊ ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतोय. त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा खऱ्या अर्थानं आपण त्या दिवशी आदर्श घेतोय. साधी संकट आली का महाराजांवरती? साधा होता का अफजल्या? हत्तीचं बळ म्हटलेलं आहे इतिहासकारांनी अफजल खानाला. आडवा तिडवा उभा राहिला तर चिरेबंदी बुर्जासारखा 45,000ची फौज घेऊन अफजल खान स्वराज्यावरती येऊन आदळला. पहिल्यांदा त्याचा रोख कुठं आहे? तुळजापुरावरती. तुळजापुरावरतीच का? कारण तुळजापुरामध्ये भवानी मातेचं मंदिर आहे आणि ती भवानी माता अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. जर आम्ही तुळजापुरावरती हल्ला केला ना तर शिवाजी राजा आपसूक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याच्या बाहेर पडेल मैदानामध्ये. आणि जेव्हा तो मैदानामध्ये त्याचा पराभव करण्यासाठी आम्हाला जास्त वेळ घ्यावा लागणार नाही. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा हा मनसुबा ओळखला. शिवराय सह्याद्रीच्या बाहेर पडले नाहीत. शेवटी अफजल खान चौताळला आणि थेट त्याने तुळजापुरावरती हल्ला चढवला, भवानी मातेच्या मंदिरावरती हल्ला चढवला. आणि अफजल खान हातामध्ये घन घेऊन भवानी मातेच्या मंदिरामध्ये शिरला आणि त्या कुलदैवतेवरती हा महिषासूर अफजल खानाने धाड 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 भवानी मातेच्या मूर्तीवरती घनाचे घाव घातले. भवानी मातेच्या मूर्तीच्या ठिकऱ्या उडाल्या. आणि त्यावेळेस एवढंच नाही, अफजल खानाने त्याच भवानी मातेच्या मंदिरामध्ये गाय कापली आणि त्या गायीचं रक्त अफजल खानाने मंदिरामध्ये शिंपडलं. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट काय माहित आहे? त्याच अफजल खानाच्या सैन्यामध्ये अनेक हिंदू सरदार होते, अनेक मराठी सरदार होते. छत्रपती शिवाजी राजांचे सख्खे चुलत काका, त्यांचं नाव होतं मंबाजीराजे भोसले, हे अफजल खानाच्या सैन्यामध्ये सरदारकी करत होते. त्याचबरोबर रुद्रवळीचा देशमुख खंडोजी खोपडे अफजल खानाच्या सैन्यामध्ये होता. सुलतानजी जगदाळे अफजल खानाच्या त्या सैन्यामध्ये होता. एवढंच नाही तर अफजल खानाचे एक ब्राह्मण वकील, त्याचं नाव होतं कृष्णाजी पंत कुलकर्णी, हा देखील अफजल खानाच्या सैन्यामध्ये होता. परंतु जेव्हा अफजल खान आमची संस्कृती नष्ट करतोय, जेव्हा अफजल खान आमच्या स्वाभिमानावरती घाला घालतोय तर कुठल्याच मराठा सरदाराची तलवार आपल्या मायानातून बाहेर पडली नाही आणि अफजल खानाचं मुंडकं धडा वेगळं झालं नाही. याचं कारण काय? त्याचं एकमेव कारण आहे भावांनो, ते म्हणजे मानसिक गुलामगिरी. जर आम्ही अफजल खानाच्या विरोधामध्ये बंड केलं, अफजल खानाच्या विरोधामध्ये तलवार उचलली तर अफजल खान आमची देशमुखी जप्त करेल, आमची पाटीलकी जप्त करेल, या भीतीने त्या सरदारांनी अफजल खानाच्या विरोधामध्ये बंड केले नाही. एवढंच नाही, अफजल खानाने आपल्या नावाच्या मागे 2 पदव्या लावलेली आहेत. एक बुधशिकन आणि दुसरी कुप्रशिकन. बुधशिकनचा अर्थ काय माहित आहे? मूर्त्या पोटणारा मूर्ती भंजक. कुप्रशिकनचा अर्थ काय माहित आहे?
काफरांची कत्तल करणारा काफर म्हणजे कोण तुम्हाला सांगण्याची गरज नाही. एवढंच नाही तर वाई शहरामध्ये अफजल खानाने एक शिलालेख करून ठेवलेला आहे. गर अर्ज कुनत सिफरला फजल व फुजल अफजल आज हर मुलकी वजाय तहजीब आवाज आयद अफजल अफजल. याचा अर्थ काय माहित आहे? उच्चातल्या उच्च स्वर्गातल्या देवतेला जर कोणी विचारलं या पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण आहे, तर आम्हाला एकच नाव येईल म्हणे, अफजल अफजल अफजल. 2 मिनिटात ठोकला महाराजांनी त्याला, कोतळाच बाहेर काढला. आजपर्यंत आमच्या देशाबद्दल, आमच्या संस्कृतीबद्दल, त्या भगव्याबद्दल जे कोणी पोटामध्ये कपट ठेवून वागत आलेत ना, त्याच्या आतड्याला वाघ न घालवून त्याचा कोतळा बाहेर काढण्याचा इतिहास या महाराष्ट्राचा आहे आणि या मातीचा आहे. हे लोक म्हणतात ना, मिटा देंगे उस भगवे का नाम जमीन से और आसमान से. त्यांना सांगा भावांनो, 18 पगड जातीतल्या भावांनो, त्यांना सांगा, अरे तू क्या मिटाएगा उस स्वराज के भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है सूरज उगने से पहले और सूरज ढलने के बाद. जोपर्यंत तो भगवा जिवंत आहे ना, जोपर्यंत उगवत्या सूर्याचा आणि मावळत्या सूर्याचा रंग भगवा आहे ना, तोपर्यंत तो भगवा या आसमंतामध्ये रोज घोंगावणार. अरे कुणाचा आहे तो भगवा? तो भगवा माझ्या गौतम बुद्धांचा आहे, तो भगवा अशोक मौर्यांचा आहे, तो भगवा माझ्या ज्ञानोबाचा आहे, तो भगवा माझ्या तुकोबाचा आहे, तो भगवा आमच्या वारकऱ्यांचा आहे, तो भगवा आमच्या धारकऱ्यांचा आहे, तो भगवा आमच्या बौद्धांचा आहे. कुणाची अवकाश नाही त्या भगव्याकडे बोट करण्याची. ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत त्या भगव्याकडे बोट केलेत ना, त्यांची 3 बोट छाटली गेली. हा इतिहास खऱ्या अर्थाने त्या भगव्याचा आहे. अशा अनेक मावळ्यांच्या समर्पणातून, अनेक मावळ्यांच्या त्यागातून ते स्वराज्य उभं राहिलं भावांनो. अनेक 18 पगड जातीतले मावळे स्वराज्याच्या मागे ठामपणे उभे होते. अहो, जेव्हा छत्रपती संभाजी राजांना औरंगजेबाने कैद केली ना, त्यावेळेस बाळाप्पा महार नावाचा एक महार समाजाचा मावळा आपल्या काही 100 महार योद्ध्यांना सोबत घेऊन त्याने 5 लाखाच्या औरंगजेबाच्या छावणीवरती हल्ला केलेला होता. त्यावेळेस बाळाप्पा महार आपल्या संभाजी राजांकरिता लढता लढता त्या ठिकाणी धारातीर्थी पडला. 100 महार मावळे त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की त्या महार योद्ध्यांचा इतिहास आज आम्हाला सांगितला जात नाही. दुर्दैव या महाराष्ट्राचा आहे. असो, नंतरच्या काळामध्ये 18 पगड जातीतल्या लोकांना महाराजांनी एकत्र केलं, त्यांना स्वराज्यासाठी लढायला शिकवलं. महाराजांनी पहिल्यांदा गड किल्ले जिंकण्या अगोदर तिथल्या लोकांची महाराजांनी मन जिंकली. काय जिंकली? मन जिंकली. बघा ना, समुद्रामध्ये अजिंक्य असा किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव कोणाला माहिती आहे का? मुरुड जंजिरा. या जंजिऱ्यावरती आफ्रिका देशावरून आलेल्या सिद्ध्यांचं राज्य होतं आणि 1498 पर्यंत हा जंजिरा आपल्या कुळी बांधवांच्या हातामध्ये होता. रामा कुळी नावाचा त्या ठिकाणी राजा होता. आणि त्यावेळेस 1498ला जंजिऱ्याच्या त्या कुळी बांधवांमध्ये आणि आफ्रिका देशावरून आलेल्या सिद्ध्यामध्ये भयंकर युद्ध झालं आणि या युद्धामध्ये जंजिरा किल्ला त्या सिद्ध्यांच्या हातामध्ये गेला. आणि 1498 पासून ते शिवरायांच्या काळापर्यंत, पुढच्या नंतरच्या काळापर्यंत सुद्धा तो जंजिरा किल्ला यवनांच्या म्हणजे त्या सिद्ध्यांच्या ताब्यामध्ये होता. आणि महाराजांच्या कानावरती बातमी पडत होती, अरे ते जंजिरेकर शुद्धी शांत बसत नाहीयेत, ते आपल्या रयतेला छळतायत, आपल्या आईबहिणीच्या अब्रूची लक्तर करतायत, त्यांना कैद करून झांजामध्ये बसून समुद्रामार्फत ते परदेशामध्ये नेऊन त्यांना विकतायत. आणि महाराजांनी आपल्या मोरोपंत पिंगळ्यांना आज्ञा केली, मोरोपंत काही केलं तरी त्या जंजिऱ्यांच्या सिद्ध्यांच्या सैनिकांना पकडा, त्यांना आमच्या समोर आणून हजर करा. आणि त्यावेळेस मोरोपंतांच्या मावळ्यांनी त्या जंजिऱ्याच्या काही सैनिकांना कैद केलं आणि महाराजांसमोर आणून त्यांना उभं करण्यात आलं. आणि महाराजांना ते मोरोपंतांची मावळी म्हणतात, राज उडवायची काय यवनांची मुंडकी, उडवायची काय या सिद्ध्यांच्या सैनिकांची मुंडकी. महाराज म्हणतात त्यांची मुंडकी उडवायची नाही, फक्त एक काम करा, सातारा जिल्ह्यामध्ये वासोटा नावाचा किल्ला आहे, त्या वासोट्याच्या किल्ल्यामध्ये यांना कैद करून टाका आणि यांना इतकं मारा, इतके दणके द्या, इतकं बडवा, इतकं फोडा, हे फक्त मेले नाही पाहिजेत. काय? हे फक्त मेले नाही पाहिजेत. आणि महाराजांच्या आज्ञेनुसार त्या सिद्ध्यांच्या सैनिकांना मोरोपंत पिंगळ्यांच्या मावळ्यांनी त्यांना कैद केलं आणि त्यांना वासोट्याच्या किल्ल्यामध्ये नेऊन कैद करण्यात आलं. आणि त्यावेळेस महाराजांच्या आज्ञेनुसार मावळ्यांनी त्या सिद्ध्यांच्या सैनिकांना इतकं मारलं, इतके दणके दिले, इतकं बडवले, इतकं फोडून काढलं, फक्त त्यांना मरू दिलं नाही. काय? फक्त त्यांना मरू दिलं नाही. आणि महाराजांची आज्ञा झाली, सोडून द्या त्या सिद्ध्यांच्या सैनिकांना, जाऊ द्या त्यांना त्यांच्या देशाला. मावळ्यांनी त्या सिद्ध्यांच्या सैनिकांना सोडून देण्याचं काम केलं. ते सिद्धी आपापल्या झांजामध्ये बसले, समुद्रामार्फत ते आपापल्या आफ्रिका देशाला निघून गेले. आणि ज्या वेळेस ते सिद्धी आपल्या घरी पोहोचले होते ना,
मावळ्यांनी त्यांना इतकं सुजवलं होतं, इतकं बडवलं होतं, त्यांची बायको सुद्धा त्यांना ओळखत नव्हती. इतकी हाल त्या मावळ्यांनी त्या सिद्ध्यांच्या सैनिकांचे केलेले होते. म्हणून सांगतोय, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी दाखवलं, जगाच्या पाठीवरती नाद कोणाचाही करा, पण 18 पगड जातीतल्या मराठा मावळ्यांचा नाद करायचा नाही. त्यावेळेस खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या जगाला दाखवून दिलेला आहे. दादानो, मराठा म्हणजे कोण हो? मराठा म्हणजे हा एक स्वतंत्र जात नाही बरं का. 96 कुळी मराठा ही स्वातंत्र्य जात आहे, पण मराठा या शब्दाचा अर्थ आहे महाराष्ट्रामध्ये राहणारे, स्वराज्याकरिता लढलेले 18 पगड जातीतले वीर योद्धे, म्हणजे या मराठा या शब्दाचा अर्थ आहे. पण दुर्दैवाने नंतरच्या काळामध्ये मराठा हा शब्द फक्त 96 कुळी मराठ्यांपुरता मर्यादित राहिला. असो, ती बाजू वेगळी झाली. पण त्यावेळेस महाराजांनी त्या सिद्ध्यांच्या सैनिकांना बडवून लावलं आणि त्यावेळेस परत काही वेळानंतर महाराजांच्या कानावरती बातमी पडली, ते जंजिरीकर सिद्धी शांत बसत नाहीयेत, ते आपल्या रायतेला परत छाडतायत. आणि त्यावेळेस महाराजांनी परत एकदा मोरोपंत पिंगळ्यांना आज्ञा केली, मोरोपंत, जोपर्यंत जंजिरा किल्ला आपल्या ताब्यामध्ये येऊ शकत नाही ना, तोपर्यंत ते सिद्धी शांत बसणार नाहीत. आणि महाराजांनी कोळवाडी नावाच्या एका पाटलाला निरोप पाठवला. त्यांचं नाव होतं लायकुळी पाटील. या कोळवाडी गावच्या कुळी पाटलांना महाराजांनी निरोप पाठवला, पाटील, काही केलं तरी तो जंजिरा किल्ला ताब्यामध्ये घ्या. या अमावस्येच्या रात्रीच्या दिवशी त्या जंजिरेच्या समुद्रामध्ये उतरा, त्या जंजिऱ्याच्या तटबंदीवरती शिड्या लावण्याचं काम करा. आणि लायकुळी पाटील आपल्या काही कुळी बांधवांना सोबत घेऊन त्या जंजिऱ्याच्या समुद्रामध्ये उतरले आणि त्या जंजिऱ्याच्या तटबंदीवरती शिड्या लावण्याचं काम लायकुळी पाटलांनी केलं. आणि मागणं मराठी फौजेची वाट पाहत लायकुळी पाटील त्याच जंजिऱ्याच्या तटबंदीपाशी उभा राहिले. पण रात्रीचे 1-2 वाजले, मोरोपंतांचा काही पत्ता नाही, मराठी फौजेचा काही पत्ता नाही. त्यावेळेस रात्रीचे 3-4 वाजले, आपली मराठी फौज दूर पर्यंत किनाऱ्यापर्यंत कुठं दिसत नाही. आणि त्यावेळेस लायकुळी पाटलांना कळालं, आता सिद्धी जागे होतील, आपल्या फौजेवरती हल्ला करतील. आणि त्यावेळेस लायकुळी पाटलांनी एक न सांगितलेलं काम पूर्ण केलं. जंजिऱ्याच्या तटबंदीला त्या शिड्या लावलेल्या होत्या की नाही, त्या शिड्या लायकुळी पाटलांनी काढल्या, आपापल्या झांजामध्ये ठेवल्या. परत एकदा ते जंजिऱ्याच्या त्या किनाऱ्याकडे आले. दुसरा दिवस उजाडला, जंजिरा किल्ला ताब्यामध्ये येऊ शकला नाही. महाराजांच्या कानावरती बातमी पडली आणि तेवढ्यात महाराजांनी कोळवाडीला त्या पाटलाच्या वाड्यावरती पत्र पाठवलं. लायकुळी पाटलांना पत्र पाठवलं, पाटील, रायगडावरती या, तुम्हाला भेटायचं आहे. आणि महाराजांचं पत्र येताच लायकुळी पाटलांनी महाराजांच्या आज्ञेचं पालन करताच ते रायगडावरती दाखल झाले. त्यांनी महाराजांची भेट घेतली आणि महाराजांना पाहताच लायकुळी पाटलांनी आपलं मुंडकं खाली झुकवलं. आणि महाराज लायकुळी पाटलांना म्हणतात, बोला पाटील, काय बक्षीस पाहिजे तुम्हाला? लायकुळी पाटलांना आश्चर्य वाटलं, अरे जंजिरा किल्ला ताब्यामध्ये येऊ शकला नाही आणि आपला राजा आपल्याला इनाम देतोय, आपल्याला बक्षीस देतोय. तेव्हा लायकुळी पाटील महाराजांना म्हणतात, अहो राजा, अहो किल्ला ताब्यामध्ये येऊ शकला नाही आणि आम्हाला बक्षीस देण्याची बात करताय. तेव्हा महाराज लाय पाटलांना म्हणतात, अहो पाटील, तुम्ही एक न सांगितलेलं काम पूर्ण केलं. जंजिऱ्याच्या तटबंदीला ज्या शिड्या लावल्या होत्या ना, त्या शिड्या तुम्ही काढून आणल्यात. जर तुम्ही त्या शिड्या तसंच ठेवल्या असत्या तर दुसऱ्या दिवशी त्या सिद्ध्यांच्या सैनिकांनी पाहिलं असतं आणि सिद्ध्यांना भविष्यामधला बेत कळाला असता, भविष्यामधला बेत बसला असता पाटील. म्हणून म्हणतोय, बोला, काय बक्षीस पाहिजे तुम्हाला? आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी लायकुळी पाटलांना एक पालखीचा मान दिलेला आहे. पालखीचा मान म्हणजे नेमकं काय हो? ज्या प्रकारे सध्या लोकशाहीच्या काळामध्ये, म्हणजे सध्याच्या काळामध्ये एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला ज्या प्रकारे लाल दिव्याच्या गाडीचा मान असतो की नाही, त्याच प्रकारे त्या काळामध्ये, शिवकाळामध्ये एखाद्या कर्तृत्ववान सरदाराला पालखीचा मान दिला जायचा. पण लायकुळी पाटलांनी तो पालखीचा मान स्वीकारला. आणि तेवढ्यात लायकुळी पाटील महाराजांना म्हणतात, राजन, अहो आम्ही जातीचे कोळी माणसं, आम्ही समुद्रावरती फिरणारी, मासेमारी करणारी, आम्ही काय करायचं ही पालखी घेऊन? नकोय राजा, आम्ही पालखीचा मान स्वीकारतो, परंतु ही पालखी नाही राजा. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी लायकुळी पाटलांना एक गलबत भेट दिलेला आहे. गलबत म्हणजे समुद्रावरती फिरणारे एक मोठं जहाज. ताईंनो, दादांनो, हा प्रसंग मी तुम्हाला काय सांगितला, त्याचं एकमेव कारण आहे. तो असं इतिहासाच्या दृष्टिकोनातून आम्ही या प्रसंगाला पाहिलंच पाहिजे. त्याचबरोबर एक आदर्श आम्ही शिवचरित्रातून घेतला पाहिजे. तो असा की आपल्या जवळचा एखादा माणूस काहीतरी चांगलं काम करण्याचं पाहतोय ना, त्या माणसाचं आम्हाला फक्त कौतुक करता आलं पाहिजे. दादांनो, सकाळपासून मी आलोय, इथं 9ला आलोय, पण गोपाळे सर हे सगळे नियोजन या ठिकाणी करतायत, परंतु इथल्या लोकांना बोलवण्यासाठी काहीतरी 2 तास गेले.
अहो आपला माणूस काहीतरी आपल्या समाजासाठी चांगलं काम करतोय, आपल्या महापुरुषांची प्रत्येक महापुरुषांची जयंती या ठिकाणी साजरी करतोय. या माणसाचं खऱ्या अर्थानं आम्हाला कौतुक करता आलं पाहिजे. मी यांचं कौतुक करायला यांच्यापेक्षा मोठं नाही, पण आपल्या सर्व गावांनी यांचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे की आपला माणूस काहीतरी समाजासाठी आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं काम करतोय ना, तर त्या माणसाचं आम्हाला खऱ्या अर्थानं कौतुक करता आलं पाहिजे. हा महाराजांचा खऱ्या अर्थानं आदर्श आहे. महाराजांनी हे केलं. अहो एखादा गड किल्ला ताब्यामध्ये येऊ शकला नाही म्हणून महाराज आपल्या मावळ्यांना रागावले नाहीत, आपल्या मावळ्यांचं खच्चीकरण ते होऊ दिले नाहीत. महाराजांनी त्या मावळ्यांना उमेद दिली, त्या मावळ्यांचं कौतुक केलं. गड्यांनो, आज जंजिरा ताब्यामध्ये येऊ शकला नाही ना, भविष्यामध्ये येईल, पण गमवलेला माणूस परत मिळणार नाही. आणि महाराजांनी लायकोळी पाटलांना आज्ञा केली, ठीक आहे पाटील, ठीक आहे, जंजिरा आज ताब्यामध्ये आला नाही ना, नंतरच्या काळामध्ये जंजिरा किल्ला ताब्यामध्ये येऊ शकला नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, आपल्या माणसाचं आम्हाला खऱ्या अर्थानं कौतुक करता आलं पाहिजे. परक्यांचं कोणी पण कौतुक करतो, पण आपल्या माणसाचं आम्हाला खऱ्या अर्थानं कौतुक करणं गरजेचं आहे. हा शिवचरित्रातला खऱ्या अर्थानं आदर्श आम्ही घेतला पाहिजे. आणि अशा असंख्य मावळ्यांच्या बलिदानातून, असंख्य मावळ्यांच्या त्यागातून, समर्पणातून दिवस 6 जून 1674 या दिवशी दुर्ग रायगडावरती हिंदवी स्वराज्याचं स्वतंत्र तख्त उभा राहिलं, भगव्याचं स्वतंत्र तख्त उभा राहिलं आणि अवघ्या जनतेला आपला सार्वभौम राजा मिळाला. बघा ना, संघर्ष किती आहे महाराजांच्या जीवनामध्ये. 35 वर्ष महाराजांनी संघर्ष केला. 50 वर्षांचं महाराजांचं आयुष्य आहे. 35 वर्ष महाराजांनी थोडासाही विश्राम त्या ठिकाणी घेतलेला नाही आणि 352 किल्ल्यांचं साम्राज्य, हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी उभं राहिलं. ताईंनो, छत्रपती शिवाजी महाराजांना काय कमी होतो? का महाराजांनी स्वराज्याचा 8 तास मांडला? अहो 10 गावांची पिढीजात पाटीलकी होती शिवाजी महाराजांच्या घराण्याकडे. बंगळुरू, सुपे, पुणे अशा 3 बड्या परगण्यांची जहागिरी शिवाजी महाराजांच्या घराण्याकडे होती. का महाराजांनी स्वराज्याचा 8 तास मांडला? अहो 12 पिढ्या महाराजांच्या बसून खाली असत्या. का महाराजांनी स्वराज्याचा 8 तास घेतला? त्याचं एकमेव कारण आहे, 10 गावांची पिढीजात पाटीलकी, 3 परगण्यांची जहागिरी, हाताखाली नोकर चाकर, हत्ती घोडे, गडगांची संपत्ती, कटा बुरुजांचे भरभक्कम गडीचे वाडे. काय कमी होतं महाराजांना? महाराजांनी स्वराज्याचा 8 तास केला कारण इथल्या आया बहिणीच्या आबरूच्या रक्षणासाठी. महाराजांनी स्वराज्याचा 8 तास केला त्या मंदिरावरच्या कळसांसाठी. महाराजांनी स्वराज्याचा 8 तास केला ह्या बहुजनांच्या रक्षणासाठी. महाराजांनी स्वराज्याचा 8 तास केला त्या गौमातीच्या रक्षणासाठी. आणि तो आदर्श आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे. आणि असंख्य मावळ्यांच्या बलिदानातून, संयमातून, शिस्तप्रिय नियोजनातून दिवस 6 जून 1674 या दिवशी हिंदवी स्वराज्याचं स्वतंत्र तख्त उभा राहिलं. पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य राखलं आणि त्यावेळेस औरंगजेब बादशाह 5 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रावरती येऊन आदळला होता. त्या काळामध्ये 9 वर्ष शंभूराजांनी औरंगजेबासोबत लढा दिला. रायप्पा महार नावाचा एक महार योद्धा संभाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून औरंगजेबाशी टक्कर देत राहिलेला होता. तो इतिहास आज आम्हाला सांगितला गेला नाही, हे दुर्दैव म्हणावं लागेल. पुढच्या काळामध्ये छत्रपती राजाराम राजांच्या काळामध्ये महाराणी ताराराणी साहेब, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, विठोजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी घोडे दौडविले आणि बघता बघता औरंगजेबाचा नायनाट याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला. पुढच्या काळामध्ये छत्रपती शाहू राजांच्या काळामध्ये एक मराठा साम्राज्याला एक रणधुरंदर लाभलेला होता. त्याचं नाव म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे पहिले. बरं का, बाजीराव पेशवा पहिला. या बाजीराव पेशव्याचा जो नातू होता, बाजीराव पेशवा दुसरा, हा अत्यंत नालायक माणूस, पण हा जो बाजीराव पेशवा पहिला होता की नाही, त्याने मराठा साम्राज्याचं नेतृत्व केलं. याच काळामध्ये माळव्याचे सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर, दत्ताजी शिंदे, महादजी शिंदे, त्याचबरोबर राणोजी शिंदे, नागपूरचे रघुजी भोसले, धारचे उदाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी घोडे दौडविले आणि बघता बघता पुढच्या 100 वर्षामध्ये मराठ्यांनी अटके पार झेंडे रोवले. अहत पेशावर ते तहत तंजावर पर्यंत मराठ्यांचा भगवा ध्वज फडकला. फक्त गरज होती ती सुरुवात करण्याची. म्हणून शेवटी दादांनो, कितीही जरी शिवरायांचा इतिहास सांगितला तितकं कमीच आहे. म्हणून शेवटी एकच गोष्ट सांगेन, तुम्ही स्वतःला छत्रपतींचे मावळे म्हणून घेताना आज एक निश्चय करा की मी छत्रपतींचा मावळा. आजपासून सुपारीच्या खांडाला देखील हात लावणार नाही. आज मी प्रत्येक स्त्रियांचा आदर करेन, परस्त्रीला मी माते समान समजेन. हा आदर्श मी खऱ्या अर्थानं या शिवचरित्रातून घेतला पाहिजे आणि तो आदर्श आज आम्हाला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. म्हणून शेवटी बघा ना, शिवरायांच्या आयुष्यावरती त्या काळामध्ये काव्य रचना झाल्या. म्हणून शेवटान सगळ्यांना ते काव्य पाठ आहे. सर्वांनी एकदा आपले हात वर करायचं आणि ते काव्य म्हणत असताना टाळी वाजवायच्या. सर्वांनी हात वर करायचं आणि टाळी वाज, दोन्ही हात
इंद्रजमी जंबपर टाळी वाजवायचे इंद्रजमी जंबपर वाडवसू अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज हे बळवारी बाहपर शंभुरती नाहपर सहस्त्र वाहपर रामद्विज राज हे तावा द्रुमदुंडपर सीता मृगधुंडपर भूषणवी तुंडपर जैसे मृगराज हे तेजतम अंशपर कानाजिमी कंसपर मलेच वंशपर शेर शिवराज हे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारत माता की वंदे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय जगदंब. काही कामानिमित्त